सर्व शेतकरी बंधूंना कृषी विभागाचा संभाग प्रमुख या नात्यानं मी विनंती करू इच्छितो की सध्या जे पावसाळी वातावरण मागच्या 8-10 दिवसापासून झालेलं आहे, हा खरं म्हणजे आपल्याकडं खूप कालावधीनंतर म्हणजे जवळपास 15 वर्षानंतर आपल्याकडं मान्सूनचं आगमन 12 दिवस आधी झालेलं आहे आणि पाऊससुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्याच महसूल मंडळात, सगळ्याच तालुक्यात, सगळ्याच जिल्ह्यात झालेला आहे. पण हा पाऊस रेग्युलर मान्सूनचा नाही असंही एक फोरकास्ट परवा दिवशी हवामान खात्याकडून आलं आणि 28 मे ते साधारण 5 जूनपर्यंत मराठवाडा विभागामध्ये कोरडं हवामान राहील असं भाकीत हवामान विभागानं व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळं चांगला पाऊस जरी झालेला असला तरी हा रेग्युलर मान्सूनचा पाऊस नाही आहे. त्याच्यामुळं माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कृपया पेरणीची घाई करू नका. आपण प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे 7 जूनला आपल्याकडं मृग नक्षत्र सुरू होतं पावसाचं आणि हवामान खात्याच्या भाकिताप्रमाणे 5 जून नंतर पुन्हा खूप चांगला पाऊस आहे. संपूर्ण जून महिन्यामध्ये सुद्धा खूप चांगला पाऊस आहे. सुदैवानं आपल्याला हा जो गॅप मिळतो आता 28 मे ते 5 जून, मला माहिती आहे की शेतकऱ्यांची पेरणीसाठी तयारच नव्हता शेतकरी. काही लोकांची शेतं तयार नव्हती, काही लोकांची पेरणीसाठीची तयारी नव्हती. तर हा जो काही विंडो मिळाला आहे आपल्याला 8-10 दिवसाचा, त्यावेळेस आपण शेतीची मशागत व्यवस्थित करावी, आपली शेती पेरणी योग्य करावी आणि 7 जून नंतर चांगले 2 पाऊस झाल्यानंतर आणि साधारणपणे 4 इंच ओल जमिनीत गेल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात करावी. सर, एक प्रश्न असा होता का मान्सून सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होती आणि त्याचा फायदा एक काही बियाणेवाले म्हणजे बोगस बियाणेवाले हा फायदा घेतात आणि हा बोगस बियाणांचा जो प्रश्न आहे फार गंभीर आहे. याच्यासाठी कृषी विभागाने काय कारवाई केली? या अनुषंगानं मी एवढंच सांगेल की पहिल्यांदा शेतकऱ्यांना आवाहन करील की आपण जे काही तुमच्या खरीपाच्या पेरणीसाठी जे बियाणं घ्यायचं आहे आपल्याला ते अधिकृत विक्रेत्याकडून घ्यावं. कुठल्याही अनधिकृत सोर्समधून ते बियाणं कृपया कोणी घेऊ नये. बियाण्याची पक्की पावती जाणीवपूर्वक दुकानदाराकडून घ्यावी. त्याची जी पिशवी आहे पेरणीनंतर ती हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावी. आता तुम्ही प्रश्न विचारला की बोगस बियाणं असेल किंवा ओव्हर रेटिंग असेल, आपल्याकडं खताच्या माध्यमातून लिंकिंगचा प्रश्न होतो. त्या अनुषंगानं कृषी विभागानं पूर्ण तयारी केलेली आहे. प्रत्येक तालुक्याला आपण भरारी पथक एक नेमलेलं आहे आणि नियंत्रण कक्षसुद्धा नेमलेला आहे. आमची गुणनियंत्रणाची संपूर्ण टीम पूर्ण मार्केटमध्ये फिरते. सध्या कुठंही असे अनुचित प्रकार आढळल्यास तातडीनं आपण कारवाई करतो. तर या निमित्तानं मी शेतकरी बांधवांना विनंती करतो, तुम्हालाही जर असे काही अनुचित प्रकार जर तुमच्या बाबतीत घडलेले असतील, तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत घडलेले असतील तर कृपया आपल्या तालुक्याचं जे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी ताबडतोबीनं तक्रार करावी, म्हणजे विभागाला ती अटेंड करणं सोपं जातं. काही ठिकाणी नको ते बियाणं दिलं जातं आहे, शेतकऱ्यांची मागणी न राहतात. ते म्हणते 2 बॅग पण त्याच्याबरोबर 3री बॅग घ्यावंच लागेल. दुसरं असं आहे, जे खत नाही लागत तर ते शेतकऱ्यांना ते खत पण देतात आणि नको त्या भावामध्ये देतात. याच्याविषयी काय? मी आधीच बोललो तो लिंकिंगचा विषय आहे हा. एकाबरोबर दुसरं काहीतरी घ्या कंपल्शन केलं जातं. त्याच्यावर सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की असा प्रकार कुठंही निदर्शनास आला तर अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्याअंतर्गत अशा दुकानदारांविरुद्ध कारवाया करण्याच्या सूचना आम्हाला आमच्या प्रशासनाकडूनही मिळाल्या आहेत आणि माननीय मंत्री महोदयांकडून सुद्धा मिळालेल्या आहेत. बोगस बियाणं रोखण्यासाठी आपले किती भरारी पथक कार्यरत आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आपले 9 तालुके आहेत. 9 तालुक्यातले 9 भरारी पथकं आहेत. प्रत्येक तालुका कार्यालयामध्ये आपण नियंत्रण कक्ष केलेला आहे आणि जिल्हा स्तरावर सुद्धा एक नियंत्रण कक्ष आहे आणि भरारी पथक देखील आहे. ओके, धन्यवाद.